विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे सुपर कोचिंग क्लासेसच्या या पोलीस भरतीच्या चॅनलवरती तुमचं परत मनापासून स्वागत करतो। आय होप तुम्ही सगळे चांगले असाल आणि जाहिरात पाहून आणि जे काही महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरतीचा वारा वाहत आहे हे पाहून सगळेजण खुश असाल, पण पावसाळा आता सध्या बंद व्हायला तयार नाहीये। समजून घ्या, तुम्हाला दिसत आहे क्रिएटिव्हवर किंवा थंबनेलवर तुम्ही बघितलं असाल की आपण आजच्या या लेक्चरमध्ये सगळं डिटेलमध्ये माहिती बघणार आहे। कशाच्या बाबतीत? तर पोलीस भरतीच्या बाबतीत आणि जागा तुम्हाला दिसत आहे ते मुंबई पोलीस शिपाई। ओके, सन 2024-25 ची ही जाहिरात आहे। हे आपल्याला डिटेल मध्ये समजून घ्यायचं आहे। तारीख जर बघितलं 28/10/2025, पण फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे किंवा सुरुवात होणार आहे। लक्षात ठेवायचं आहे 29/10 ते लक्षात ठेवायचं आहे 30/11/2025 पर्यंत 2025 पर्यंत जवळपास आपल्याला एक महिना मिळणार आहे। तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल किंवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहिल्यांदा पोलीस भरती देत असाल किंवा तुम्ही जुने जरी विद्यार्थी असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी किंवा खेळाडूंसाठी ठीक आहे सर्वसाधारण किती जागा आहे काय आहे हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि ही जे पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार। टेक्स्टबुक पोलीस भरती टेक्स्टबुक हा टेलिग्राम चॅनल आहे किंवा माझा टेलिग्राम चॅनल आहे उमेश सर टेक्स्टबुक, या चॅनलवरती ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार। ओके, इकडे तिकडे फिरण्याची गरज पडणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरणं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आपण टाळायला पाहिजे ही गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे। कारण की आपण 2-3 वर्षापासून भरतीची तयारी करत असतो आणि वेळेवर आपण काय करतो, कोणता तरी माझा मित्र बाबा या जिल्ह्यामध्ये XYZ या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे, मी पण त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो, तिथं मला जागा जास्त दिसत आहे म्हणून मी त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकणार, असं तुम्हाला वाटू शकते कदाचित। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की असं करू नका, फॉर्म भरायला गडबड करू नका। जवळपास एक महिना वेळ आहे। सगळे जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते काढून घ्या। शुभम सरांनी याच्यावर एक डिटेलमध्ये डॉक्युमेंट्सच्या बाबतीत एक व्हिडिओ घेतलेला आहे, ते पण तुम्ही बघून घ्या। कारण की डॉक्युमेंट्स काय लागते, काय असायला पाहिजे आपल्याकडं, अजून वेळ गेलेली नाही। आता वेळ आपली सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। ऑथेंटिक साईटवरूनच तुम्ही फॉर्म भरा, वाटलं सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा। शांततेनं फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। मोबाईलवर काही जण विचार करतात सर 100-150 रुपये वाचून जातात, मोबाईलवरून आम्ही फॉर्म भरतो, लक्षात येत नाही। तिथं एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर परत ते एकदा वाचून घ्यायचं तुम्हाला की खरंच स्पेलिंग मध्ये कुठं मिस्टेक आहे का, एखादा नंबर किंवा आपण मार्क्स टाकायचा तिथे गडबड केली आहे का, जो कॅफेमध्ये फॉर्म भरणारा कार्यकर्ता आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करूनच तिथे फॉर्म भरायचा आहे। जाहिरात कुठची आहे समजून घ्या, पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ठिकाण जर बघितलं मुंबई। आता बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025 ठीक आहे आदेशाने केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात ठीक आहे समोर लक्षात ठेवायचं रिक्त होणारी 2459 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदांची भरती आयोजित करण्यात येत आहे। म्हणजे इथं जर बघितलं तर हे फ्रॉड नाहीये। तुम्ही विचार करू शकता सर हे फ्रॉड असणार, मग खरं काय खोटं काय, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो मी, कारण की हे सगळं ऑथेंटिक डाटा आणलेला आहे। जेव्हा माझ्याकडे ऑथेंटिक डाटा येतो तेव्हाच मी याच्यावर व्हिडिओ बनवत असतो। असं कोणी बाबा काहीतरी एडिट केलेलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे पहिल्यापासून आपण कधीच टेक्स्टबुक वरती असं झालेलं नाहीये। ओके, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। चेक करा, एकूण जागा जर बघितलं, एकूण जागा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अजासाठी किंवा तुम्ही एकूण जागा इथं चेक करू शकता। खूप मोठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 2459 जागा आहे। आता माझे बरेच विद्यार्थी आहे जे मागच्या भरतीमध्ये 2023-24च्या भरतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत का, कारण की त्यांना फॉर्म भरायच्या वेळेस मी व्यवस्थित सांगितलं होतं कोणी कुठं फॉर्म भरायचा, कोणत्या कास्टची जागा कोणत्या ठिकाणी जास्त आहे। ओके, मला माझा विद्यार्थी माहित आहे की कोणत्या विषयामध्ये तो वीक आहे, कोणत्या विषयामध्ये स्ट्रॉंग आहे, तिचा SP कोण आहे, CP कोण आहे, CP साहेब कोण आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। कमिशनर साहेब आपण ज्याला म्हणत असतो। तर एक गोष्ट, फक्त जागा जास्त दिसत आहे म्हणून फॉर्म टाकू नका। माझा नंबर देईल मी तुम्हाला,
डिटेलमध्ये मी याच्यावर अनालिसिस करणार, सगळ्या जाहिरातीवर अनालिसिस करणार आणि तुम्हाला तेव्हा मी सांगणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकायला पाहिजे. फक्त वेट अँड वॉच भूमिकेमध्ये तुम्ही थांबायचं सध्या, कारण की आपण रॅन्डमली कुठंतरी फॉर्म टाकून देतो, असं बिलकुल करू नका विद्यार्थी मित्रांनो. आता लक्षात ठेवायचं, एकूण जागा जर बघितलं तर 2459 आहे. त्याच्यानंतर 320 अजासाठी, त्याच्यानंतर 172 अजासाठी आहे, 74 जागा विजा अ साठी आहे. त्याच्यानंतर भज ब साठी 61 जागा दिसत आहे तुम्हाला. भज क साठी आपल्याला लक्षात ठेवायचं 86 जागा आहे. भज ड साठी तुम्हाला दिसत आहे परत 49 जागा आहे. विमाप्र 49 जागा दिसत आहे. इमाव ठीक आहे 476 जागा 67 जागा दिसत आहे. SEBC 200 लक्षात ठेवायचं आहे 46. त्याच्यानंतर ESW काय तिथं EWS WS असेल ते EBS ओके 246 जागा आहे. आणि राखीव जर अराखीव जर बघितलं, अराखीव जागा जर चेक केलं तर एकूण किती आहे, म्हणजे सर्वसाधारण म्हणतो आपण त्याला, सर्वसाधारण अराखीव जागा जर बघितलं किती आहे तर ते सर्वात जास्त असणार 689 जागा आहे. किती जागा आहे 689 जागा आहे. ओके आता सर्वसाधारण तुम्हाला चेक करायचं आहे. सर्वसाधारण मध्ये तुम्ही जर गेलात ओके सर्वसाधारण इथे जागा चेक करा. अजासाठी जर बघितलं सर्वसाधारण जागा किती आहे 96 जागा आहे. महिलासाठी त्याच्यामध्ये ह्या 320 हे इथं डिवाइड करून दिलेलं आहे. सर्वसाधारण त्याच्यामध्ये 96 आहे. महिलांसाठी जर बघितलं तर 96 आहे. खेळाडूंसाठी किती जागा सोडलेली आहे अजासाठी तर 16 जागा आहे. प्रकल्पग्रस्त जर बघितलं तर परत आपण 16 जागा म्हणू शकतो. भूकंपग्रस्तांसाठी 6 जागा आहे. माजी सैनिकांसाठी 48 जागा आहे. अंशकालीन पदवी जर असेल तर 16 जागा आहे. पोलीस पाल्य जर असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं 10 जागा आहे. गृहरक्षक जर दल जर बघितलं तर 16 जागा आहे. ह्या जागा एकदम कट टू कट जे तुम्हाला दाखवतात तेच खऱ्या आहेत. म्हणजे कोणत्या तरी फ्रॉड न्यूज कडं किंवा कोणत्या तरी फ्रॉड व्हिडिओ कडं बघून तुम्ही तिथे फॉर्म भरायला जाऊ नका, कारण की हे ऑथेंटिक साईट वरून मी ह्या सगळ्या जाहिराती डाउनलोड केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 100% तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की हा जो चॅनल बनलेला आहे पोलीस भरती टेक्स्टबुक नावाचा, फक्त पोलीस भरतीच या चॅनलवरती कंटेंट येत असतो. रोज रात्री 8 वाजता आपला मराठीचा लेक्चर असतो, 9 वाजता जर बघितलं मॅथ रिझनिंगचे लेक्चर असतात. सगळं कंटेंट आपण या पोलीस भरतीचं याच चॅनलवरती घेऊन येत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. इथं चेक करायचं. बाकीचं जर बघितलं आपण सेम तुम्ही इथं बघू शकता. अजासाठी 50 सर्वसाधारण, 52 महिलांसाठी आहे, 9 जागा जर बघितलं. खेळाडूंसाठी प्रकल्पग्रस्तासाठी 9 जागा आहे. भूकंपग्रस्तासाठी 6 जागा दिसत आहे. माजी सैनिकासाठी 26 जागा आहे. अंशकालीन पदवीसाठी तुम्हाला 9 जागा दिसत आहे. पोलीस पाल्यासाठी तुम्हाला 5 जागा दिसत आहे. गृहरक्षक दल जर बघितले यांच्यासाठी तुम्हाला 9 जागा दिसत आहे. असं बायफॅग्रेशन इथं केलेलं आहे. ही जे PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असणार. टेलिग्राम चॅनलचं तुम्हाला नाव इथं सांगून देतो मी. टेलिग्राम चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं आहे. उमेश सर टेक्स्टबुक नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. उमेश सर टेक्स्टबुक नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. टेक्स्टबुक नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्ही काय करा, चॅनल जॉईन करून घ्या, कारण की या चॅनलवरती सगळं पोलीस भरतीचं आपण कंटेंट त्या ठिकाणी शेअर करत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही खूप मोठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऍड आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कशाच्या बाबतीत आपण समजून घेतलो तर आपण समजून घेतलेलं आहे पोलीस शिपाईच्या बाबतीत. एकूण जागा किती आहे तर 2459 जागा आहे. त्याच्यानंतर चेक करा पोलीस शिपाई बॅट्समॅन साठी जर बघितलं, बॅट्समॅन साठी जागा कमी दिसत आहे या ठिकाणी, कारण एकूण जागा बघा फक्त किती आहे 8 आहे. पण काही अडचण नाही आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे अजासाठी 1 जागा आहे, अजसाठी 1 जागा आहे, विजासाठी 000. इथे जर चेक केलं तर तुम्हाला दिसते विजा, भज ब, भज क आणि भज ड यांच्यासाठी विमा प्रपसाठी पण नाहीये जागा. इमावसाठी इथे जागा तुम्हाला दिसत आहे 2. ठीक आहे. SEBC साठी जर बघितलं तर 1 जागा आहे. WS साठी जर बघितलं तर 1 जागा आहे आणि अराखीव जागा जर बघितलं तर 2 आहे. एकूण जागा ती किती आहे ते 8 आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कट टू कट लक्षात ठेवायचं आहे. आता कारागृह शिपाई जर बघितलं तर दक्षिण विभाग मुंबई, ओके पेज नंबर 2 वर आहे आपण. कारागृह शिपाई जर बघितलं तर दक्षिण विभाग मुंबईसाठी किती जागा असणार आहे इथे चेक करा. एकूण जागा आहे विद्यार्थी मित्रांनो 176 जागा आहे. 176 जागा भरपूर जागा आहे. लक्षात ठेवायचं एकूण जागा जर बघितलं अजासाठी 8 असणार आहे. अजसाठी तुम्हाला 4 जागा आहे. विजा अ साठी तुम्हाला 4 जागा दिसत आहे. भज ब साठी 4 जागा, भज क साठी 6, भज ड साठी 2 जागा आहे.
विमाप्रसाठी जर बघितलं 3, इमावसाठी जर बघितलं 21 जागा आहे, SEBC साठी जर बघितलं 16 जागा आहे, ठीक आहे. WS साठी जर बघितलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किती आहे, 16 जागा आहे. राखीव जर बघितलं तर 92 जागा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. परत चेक करायचं आहे, सर्वसाधारण याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. ओके, आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, सध्या जर बघितलं पोलीस उप आयुक्त जर कोण आहे तर वसंत जाधव साहेब आहे, हे तुम्हाला दिसत आहे, बृहन्मुंबई या ठिकाणचे. ओके, आणि हे ऑथेंटिक आहे, कारण की तुम्हाला वाटू शकते की सर चुकीची बातमी भरपूर युट्यूब चॅनलवरती दिसत आहे. चुकीचं नाही आहे बाबा, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं महत्वाची टिप पण दिली आहे की तुमची कोणीतरी फसवणूक करू शकतात की पोलीस शिपाई बॅट्समॅन आणि कारागृह शिपाईसाठी बाबा पैसे वगैरे द्या, तुम्हाला आम्ही पोलीसमध्ये लावून देतो, असं जर तुम्हाला कोणी फसवणूक करण्याचं काम करत असाल तर 100% तुम्ही इथं संपर्क साधू शकता. ठीक आहे, इथं दूरध्वनी क्रमांक वगैरे दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, किंवा डायरेक्ट जर बघितलं तर हा इथचा डायरेक्ट पोलीस उप आयुक्त मुख्यालय जर बघितलं 2 आणि पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचा कार्यालयीन नंबर पण दिलेला आहे इथं. ओके, तुमच्यासोबत जर असं काहीतरी फ्रॉड होत आहे असं जर वाटत असेल किंवा तुम्हाला कोणी जर बाबा पैसे द्या आम्ही तुम्हाला लावून देतो असे कोणी जर आमिष दाखवत असेल तर डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, ही झाली ऑथेंटिक माहिती. कशाच्या बाबतीत चेक केलेली आपण, पोलीस शिपाईच्या बाबतीत, पोलीस बॅट्समॅनच्या बाबतीत, कारागृह पोलीसच्या बाबतीत, मुंबई या ठिकाणचे. ते एकूण जागा जर बघितला विद्यार्थी मित्रांनो भरपूर आहे. ही भरती हातातून जाऊ नका द्या, कारण की अतिशय महत्वाची भरती आहे. पुढच्या वर्षी म्हणजे दरवर्षी तुम्हाला माहिती आहे दरवर्षीच जागा निघेल असं नसते. ठीक आहे, कधी कधी आता मागच्या वर्षी निघाली तर या वर्षी निघालेली आहे, पण दरवर्षी पोलीस भरतीची जागा निघते असं बिलकुल नाहीये. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, अतिशय एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. टेक्स्टबुकनं एक सुपर पास लॉन्च केलेली. आजची तारीख लक्षात ठेवायचं 29 तारीख आहे. 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये जर बघितलं तुम्हाला हे सुपर पास लाईव्ह घेता येणार. आता हे सुपर पास लाईव्ह आहे काय तरी सर, हे कळलं नाही आम्हाला, थोडं समजून सांगा. विद्यार्थी मित्रांनो फक्त 1 मिनिट द्या मला, जीवनातलं 1 मिनिट द्या, तुमचं इथं भविष्य बदलू शकतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, सुपर पास लाईव्ह काय, ही एक पास आहे. या पासमुळे काय होणार की तुमचे सगळे कोर्सेस ओपन होणार. म्हणजे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ते पाहता येणार आमच्यासोबत. आम्ही तुम्हाला डायरेक्ट मेंटॉर करणार. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डच्या माध्यमातून. इथं लक्षात ठेवायचं, सेल प्राइस जर बघितलं तर आता हा जो सुपर पास आहे, मूळ जर याची प्राइस जर बघितली विद्यार्थी मित्रांनो, याची प्राइस आहे जवळपास 2000 रुपये. किती आहे? 2000 रुपये. पण इथं जर चेक केलं तर सध्या ही ऑफर चालू आहे, दिवाळी निमित्त म्हणा किंवा महिन्याचा एंडिंग आहे, म्हणून सेल प्राइस तुम्हाला दिसत आहे 999 रुपये. या 999 रुपयामध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस पाहता येणार, ते पण लाईव्ह आणि रेकॉर्डेड. असं नाही बाबा की रेकॉर्ड करून 2-4 महिन्या अगोदर ठेवलेले आहे तेच तुम्हाला वारंवार दाखवत आहे, बिलकुल नाही. तुम्हाला रोज लाईव्ह तिथं दिसणार, त्याच्यामध्ये आम्ही मेंटॉर करणार. दुसरी गोष्ट, तुमचे जे प्रश्न आहेत लाईव्ह मध्ये तिथं सॉल्व्ह करून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 999 रुपयाचे आहे, कारण की हे 12 महिन्यासाठी राहणार आहे. किती महिन्यासाठी राहणार आहे? 12 महिन्यासाठी राहणार आहे. तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी जेव्हा समजा तुम्हाला ही सुपर पास घ्यायची आहे, तिथं अप्लाय कुपन कोड हा ऑप्शन असतो. तिथं तुम्ही उमेश सर नावाचा कुपन कोड यूज केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट मिळून जाणार. तुम्हाला काय मिळून जाणार? याच्यामध्ये डिस्काउंट मिळून जाणार. किंवा खाली एक नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा हा जो तुम्हाला मी नंबर देत आहे याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 8888 ठीक आहे, 8888 030869 याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचा जो सुपर पास बद्दल जो काही डाऊट आहे तो तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. ओके, फक्त 3 दिवस ऑफर आहे, 29, 30 आणि काय बेटा 31 तारीख पर्यंत ही ऑफर आहे. समजून घ्या आणि आमच्यासोबत 100% अभ्यास करा, कारण की तुम्हाला लाईव्ह इथं मेंटॉर करणार आहे. ओके, तर तुमच्या भरतीसाठी ज्याही काही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण भेटणारच आहे युट्यूबच्या माध्यमातून, कारण की युट्यूब वरच आपण पोलीस भरतीचं सर्व कंटेंट तिथं घेत असतो. ओके, चला आता इथं थांबतो, तुमची रजा घेतो. ऑल द बेस्ट सर्वांना. ग्राउंडची पण चांगली प्रॅक्टिस करा आणि पेपरची पण चांगली प्रॅक्टिस करा. इथे थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.